आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार सुजय विखे पाटील हे मैदानात असून त्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके हे निवडणूक लढवत आहेत। त्यामुळे आगामी काळामध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचार होताना बघायला मिळणार आहे। दरम्यान नुकतेच महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी नगर शहरातील गांधी मैदानामध्ये जाहीर सभा आणि निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेची सांगता सभा आयोजित करण्यात आली होती। या समारोप सभेला शरद पवार, आदित्य ठाकरे, रोहित पवार यांच्यासह विविध राजकीय नेते उपस्थित होते। परंतु या सभेतील बाळासाहेब थोरातांच्या भाषणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। यावेळी थोरातांच्या भाषणावेळी जनसमुदायातून प्रचंड जल्लोष झाल्याचं बघायला मिळतंय। नेमकं बाळासाहेब थोरातांनी आपल्या भाषणातून नेमकं काय म्हटलंय बघूयात। जे आपल्या सर्वांचे अंतःकरणातील आणि मनातील उमेदवार आहेत, त्यांनी सुरुवातच 19 दिवसाची स्वाभिमान जनयात्रा काढली आणि या यात्रेच्या समारोपासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, युवा सेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे आपल्याला मार्गदर्शन करून गेले। येथे उपस्थित असलेले होळकर घराण्यातील वारसदार माननीय भूषणसिंहजी होळकर, आमदार रोहितजी पवार, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, आमदार सुनीलजी शिंदे, राहुलजी जगताप, अनुपजी काकडे, विक्रम राठोड, घनश्यामजी शेलार, बाबासाहेब घोष, उपस्थित असलेली सगळी पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, वेळ खूप झालेला आहे त्यामुळे मी जास्त वेळ बोलणार नाही आणि नाहीतरी 13 तारखेपर्यंत ठोकाठोकी आपल्याला अजून करायचीच आहे। ही निवडणूक अत्यंत वेगळी आहे आणि मी सांगितलं की 1971-72 सालापासून मी गांधी मैदान हे पाहतो आहे। एक यशस्वी अशा प्रकारचं राजकीय व्यासपीठ हे आहे आणि आपल्याला निश्चितपणे यश मिळून जाईल। एवढा मोठा जनसमुदाय थेटपर्यंत दिसत नाही, पर्यंत जनसमुदाय इथे दिसतोय आणि तुमच्यातला करंट आहे ना, माझ्या मते 360 व्होल्ट असतं, 250, 360, हा तर 2000 व्होल्टचा करंट मला दिसतोय। खरं निलेश लंके उमेदवार म्हणून उभे राहिले आणि सगळं वातावरण अगोदरच होतं। आमदार खरा तर पारनेरचा, पण वातावरण सगळीकडे अगोदरच कसं होतं हे समजायला तयार नाही मला। आता मी तर सगळ्या राज्यातला सगळ्यात जास्त ज्येष्ठ आमदार मी आहे, पण मला त्यांचं काय गौडबंगल कळलं नाही की या गड्यानं साही मतदारसंघात आपलं प्रेम कसं निर्माण केलं आणि त्यामध्ये साधा सूत्र आहे, साध्या कुटुंबातला आहे, शेतकरी कुटुंबातला आहे, तुमच्या आमच्या कुटुंबातला आहे, परंतु मनापासून तुमच्याकरता काम करणारा कार्यकर्ता येतो, धडपडणार आहे, जीवाचं रान करणार आहे, जीवाला जीव देणार आहे। जीवाला जीव हा शब्द अत्यंत करेक्ट आहे, योग्य आहे। याला कारण असं का कोरोनाच्या काळामध्ये माणसं, तुम्हाला माहित नाही, घरात सुद्धा नवऱ्याला माऊली अशी ताट सरकून द्यायची, भीती वाटायची तिला सुद्धा, तो तिकडून सरकून द्यायचा। अशा काळात जाऊन त्या पेशंट बरोबर बसायचं, त्याला गोंधळायचं, त्याचं खाल्लं का नाही, तू औषध पाणी झालं का नाही पाहायचं। हे निलेश लंकेच करू जाणं हे कोणाला दुसऱ्याला जमणार नाही आणि म्हणून हे प्रेम जे दिसतं ना ते खोटं नाहीये, त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे। गडी तसा राकट आहे। आता एकंदर 19 दिवसामध्ये मी माहिती घेतली, 9 किलो वजन कमी झाले, मुक्काम केले, शाळेमध्ये केले, मंदिरामध्ये केले, तिथं बाथरूमवर पाण्यानं आंघोळ केली, गेली, लगेच सकाळी तयार, परत फ्रेश, पहाटे 3ला झोपले तरी 6ला फ्रेश घरी। काय एक दैवी ताकद असावं, अशा प्रकारे ताकद त्यांच्याकडे। परवा मला कोणीतरी सांगितलं की मोटरसायकलच्या रॅल्या चालल्या होत्या,
हे मोटरसायकलवर बसलेले जोरात गाडी चाललेले एक जोरात मोटरसायकल आली आणि त्या मोटरसायकल धडक दिली, यांच्या पायाला धडक दिली. निलेश लंकेच्या जायबंदी आहे पाय, बरोबर आहे ना, पाय जायबंदी आहे, दाखवतो लोकांना. जेव्हा लागलंय त्याला खरंय, पण याला लागलं तर त्या दुसऱ्या मोटरसायकलचं सायलेन्सर 50 फूट लांब उडून पडलं. म्हणजे धडक देणं सोपं नाही, हे कळालंच नाही. याची धडक एवढी जोरदार असते आता कळाली. आता जी धडक बसल ना, हे सायलेन्सर असं उडल तर पार तिकडं. मी काय जास्त वेळ घेतले, आपल्याला परत परत बोलायचंच आहे, पवार साहेबांना बोलायचं आहे, परंतु एक दोन गोष्टीचा उल्लेख करून माझं भाषण. DS News 24 साठी अश्विनी पुरी, अहमदनगर.